कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। आता रोहा स्थानकावर लांब पल्ल्याच्या 10 अतिजलद गाड्या थांबणार आहे। रत्नागिरी ते पनवेल यामध्ये थांबा असावा अशी कोकणातील प्रवाशांची मागणी होती। खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणातील प्रवाशांची मागणी अखेर पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे। रोहा स्थानकावर लांब पल्ल्याच्या 10 अतिजलद गाड्या आता थांबणार आहेत। खूप दिवस संबंध रेल्वे प्रवासी संघटनांची पेणपासून ते चिपळूणपर्यंत मागणी होती। त्या दूर पल्ल्यांच्या गाड्यांना कुठेतरी मध्यभागी त्या ठिकाणी थांबा मिळावा। रत्नागिरीला आहे, थेट पनवेलला आहे, परंतु रत्नागिरी ते पनवेल हे अंतर जवळपास 400 किलोमीटरचं आहे। अशा वेळेला इथून रोहासारखं शहर वाढलंय, माणगावसारखं शहर वाढलंय, अशा वेळेला दक्षिण ते उत्तर अशी जी काय कोकण रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे ही जी काय धावत असते, अशा या महत्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती। इथे तांत्रिक थांबा होता, टेक्निकल हॉल्ट होता, त्याचं कमर्शियल हॉल्ट मध्ये आज आपण रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।